नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती बघणार आहोत. विशेष म्हणजे ही वनस्पती संपूर्ण भारतात अगदी सहज उपलब्ध होणारी आणि विशेषतः पावसाळ्यात आढळणारी ही वनस्पती आपण ओळखलीच असेल. ही वनस्पती आहे गोक्षूर, ज्याला बोलीभाषेत आपण गोखरू असं म्हणतो. आणि ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही शरीराला कुठल्याही प्रकारची येणारी सूज आणि विशेषतः किडनीच्या सर्व विकारांमध्ये, किडनी स्टोनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ही वनस्पती आहे. आणि सध्या मॉडर्न मार्केटमध्ये सुद्धा हिला प्रचंड डिमांड आहे, कारण की ही बल्य म्हणजे शरीराची ताकद वाढवणारी असल्यामुळे जेवढे बॉडी बिल्डिंग टॉनिक्स आहेत त्यातलासुद्धा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आपण आज या वनस्पतीची ओळख बघूया. तर सर्वप्रथम ही वनस्पती, हिचं स्वरूप म्हणजे ही जमिनीवर पसरणारी, ज्याला आपण प्रोस्ट्रेट असं म्हणतो, ही वनस्पती आहे. त्या व्यतिरिक्त हिची जर आपण पानं बघितली तर अशी कंपाऊंड पेरिपिन्नेट ह्या स्वरूपाची ही पानं असतात, जी छोटीशी लंबगोलाकार पानं आहेत. या संपूर्ण वनस्पतीवर असे बारीक रोम असतात. या पानांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही पानं अगदी चणे किंवा हरभऱ्यांच्या पानासारखी दिसत असल्यामुळे ह्याला आयुर्वेदात चणद्रुम असं म्हटलं आहे. 5 पाकळ्या असलेली पिवळी गर्द रंगाची आपल्याला फुलं पाहायला मिळतात. त्यानंतर याचं महत्त्वपूर्ण उपयुक्तांग म्हणजे याची फळं. ही फळं जी आहेत ती अशी काटेरी आपल्याला पाहायला मिळतात. यामुळेच ह्याला गोक्षूर म्हणजे गायींच्या खुरांना टोचणारे असे काटे असलेली वनस्पती म्हणून गोक्षूर असं म्हटलं जातं. त्या व्यतिरिक्त ह्या फळाला बॉटॅनिकली आपण शिझोकार्प असं म्हणतो. या शिझोकार्प या शब्दाचा अर्थ असा होतो की हे फळ वाळल्यानंतर हे फुटतं आणि याचे असे 3 किंवा 4 भाग होतात. आणि या फळांना किंवा संपूर्ण झाडालाच एक गोडसर सुगंध असतो. त्यामुळेच याला इक्षुगंधिका म्हणजे उसाप्रमाणे वास असलेली वनस्पती असं सुद्धा म्हटलं जातं. धन्यवाद.